नमस्कार फ्रेंड्स, मराठी सिरियल ॲक्टमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते। रंग माझा वेगळा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत। आता इथे सौंदर्य ही डॉक्टर कुणालला बोलवते। त्याच वेळेला डॉक्टर कुणालला कार्तिक हा विचारत असतो, आता मला सांग, हे प्रकरण तुला कोणी करायला सांगितलं होतं? त्यावेळेला राधाई इथे खूप घाबरलेली असते आणि कार्तिक हा डॉक्टर कुणालला ठणकावून सांगत असतो, आत्ताच्या आत्ता मला सांग, हे सगळं तुला कोणी करायला सांगितलं होतं? तरीही डॉक्टर कुणाल आपली कबुली द्यायला तयार होत नाही। आता कार्तिकचा पारा चढतो आणि तो खूप चिडलेला असतो। त्यावर कार्तिक आता डॉक्टर कुणालची कॉलर पकडतो आणि त्याला म्हणतो की मला खरं खरं सांग, तुला हे सर्व रिपोर्ट्स बदलायला कोणी सांगितले होते? त्याच वेळेला डॉक्टर कुणाल हा आयशा देशमुखचं नाव घेतो। ज्या वेळेला तो आयशा देशमुखचं नाव घेतो त्यावेळेला कार्तिकला धक्काच बसलेला असतो। त्याचबरोबर सौंदर्य आणि दीपालाही खूप मोठा धक्का बसतो। राधाईचा जीव इकडे भांड्यात पडलेला असतो, कारण डॉक्टर कुणालने आयशाचं नाव घेतलेलं असतं। तेव्हा सौंदर्याला असा प्रश्न पडतो की त्यावेळेला आयशा देशमुख ही कार्तिकच्या आयुष्यात नव्हती, तरी पण हा आयशाचं नाव घेतोय कसं? त्यावेळेला कार्तिकलाही मोठा धक्का बसलेला असतो आणि तो म्हणतो की काय हे सर्व आयशाने केलेलं आहे? त्यावर डॉक्टर कुणाल म्हणतो, हो, हे सर्व मला आयशा देशमुखनेच करायला लावलेलं आहे। आता इकडे आयशा ही पोलीस स्टेशनमधून पळालेली असते आणि त्याच वेळेला रस्त्यावरून एक माणूस चाललेला असतो। त्याचा फोन घेऊन ती फोन लावण्याचा प्रयत्न करत असते। तिच्या बहिणीला म्हणजे रुचाला ती फोन करत असते। रुचा ऑलरेडी एका दुसऱ्या व्यक्तीबरोबर बोलत असते। आयशा आता पुन्हा एकदा ट्राय करते, तेव्हा रुचा फोन उचलते आणि आयशा सांगू लागते, मी पोलीस स्टेशनमधून पळालेले आहे। त्यावर रुचा म्हणते, अगं तू कशाला पोलीस स्टेशनमधून पळाली आहेस आणि तू हे का केलंस? त्यावर आयशा म्हणते, मला हे महत्वाचं वाटलं त्यामुळेच मी हे केलेलं आहे। आयशा तिच्या बहिणीला म्हणत असते, हा नंबर माझ्याकडेच असेल आणि तुला आठवण झाली तरी हा फोनवरच मला फोन कर, असं म्हणून आयशा फोन ठेवते। त्याच वेळेला आता रुचाच्या घरी पोलीस आलेले असतात। ते आता आयशाचा शोध घेत असतात, पण आयशा त्यांना कुठेच सापडत नाही, म्हणून ते आता रुचाला धमकी देऊन तेथून निघून जातात। इकडे आता कार्तिकच्या समोर कुणालने नाव घेतलेलं असतं, त्यामुळे मोठा प्रश्न आता सगळ्यांनाच पडलेला असतो। त्यावेळेला कार्तिक डॉक्टर कुणालला म्हणत असतो, तेव्हा आयशा ही माझ्या आयुष्यामध्ये नव्हतीच आणि मग हे कसं काही शक्य झालं? हे ऐकल्यावर श्वेता पुढे येते आणि म्हणते, ती आयशा काय चीज आहे ना हे मला चांगलंच माहित आहे। ती काही मिळवण्यासाठी अगदी कोणत्याही थराला जाऊ शकते आणि तिनं तसंच केलेलं आहे। त्यावर सौंदर्या कार्तिकला म्हणत असते, हो बरोबर आहे, कारण मिसेस देशमुखचा आधीच तुझ्यावर राग होता आणि आयशाने तो बदला घेण्यासाठी हे सर्व केलेलं असेल। त्यावेळेला डॉक्टर कुणाल म्हणतो, हे बघा, माझ्याकडे या सर्वाचे पुरावे आहेत आणि मी तुम्हाला पुरावे सुद्धा दाखवतो। आणि त्या दिवशी आयशा ही हॉस्पिटलमध्ये प्रेग्नेन्सीचे रिपोर्ट घ्यायला आली होती, त्यावेळेचे हे फुटेज असतात आणि हे त्यांना मिळालेलं असतं आणि डॉक्टर कुणाल ते सीसीटीव्ही फुटेज हे कार्तिकला दाखवत असतो। पण हे सर्व बघून त्यांना वाटत असतं, हे कार्तिकचे रिपोर्टच बदलायला आयशा ही हॉस्पिटलमध्ये सारखी येत होती आणि हे सर्व आयशाने केले, त्यामुळे कार्तिक अजूनच त्रस्त झालेला असतो आणि तो आता डॉक्टर कुणालवर भयंकर चिडत असतो। कार्तिक हा डॉक्टर कुणालला म्हणत असतो, ह्या 7 वर्षांमध्ये मी काय गमावलं आहे ते कोणालाच जाणीव नाही, पण हे सर्व मला माहीत आहे। 7 वर्षापूर्वी माझा सुखाचा संसार होता, पण आता 7 वर्ष झाले तो मी संसारही गमावून बसलेलो आहे। त्या 2 मुली माझ्याच होत्या, तरी मी त्यांना स्वीकारू शकलो नाही, घरात सारखी भांडणे करत राहिलो। हे सगळं कशामुळे झालं? हे फक्त रिपोर्ट्समुळे आणि डॉक्टर कुणाल तुझ्या रिपोर्ट बदलण्यामुळे। आणि डॉक्टर कुणालच्या जोरात कानाखाली वाजवतो, त्याची कॉलर धरतो आणि त्याला मारतही असतो। डॉक्टर कुणाल म्हणतो, हे बघा, मी तुम्हाला सगळं सत्य सांगितलेलं आहे, पण या गोष्टीचा कार्तिकला खूप त्रास होत असतो, कारण त्याने दीपावर संशय घेतलेला असतो। आता त्याला सर्व जुन्या गोष्टी आठवत असतात आणि तो खूप रडायला लागलेला असतो। इकडे दीपालाही खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि तीही खूप रडत असते। तिला आता तिच्या डोहाळे जेवणाचे कार्तिकने तिला DNA टेस्ट करायला सांगितलेलं असतं हे आठवत असतं आणि हे सर्व आठवून तिला खूप रडायला येत असतं।
आता इथे कार्तिक हा सौंदर्याचा हात हातामध्ये घेतो आणि म्हणतो, म्हणजे दीपिका आणि कार्तिकी ह्या माझ्या मुली आहेत. बिचारी कार्तिकी ही प्रत्येक वेळेला मला बाबा म्हणून अशी हाक मारत होती, पण मी तिला बाबांचं प्रेम कधी दिलंच नाही. खरंच माझी खूप मोठी चूक झालेली आहे. दोन्ही मुली माझ्याच आहेत, पण मी त्यांना प्रेम देऊ शकलेलो नाही. दीपिका माझ्याकडेच होती त्यामुळे तिचं काय नाही, पण कार्तिकी ही माझ्याजवळ नव्हती आणि 2 मुली तर माझ्याजवळ असतात तर मी त्यांच्याबरोबर किती मजा मस्ती केली असती. आणि हे सर्व बोलून कार्तिकला खूप राग येत असतो आणि तो डॉक्टर कुणालच्या पुन्हा एकदा अंगावर जातो. आता कार्तिकला हे सुद्धा आठवत असतं, सौंदर्या त्याला कित्येक वेळेला सांगत होती की दीपावर संशय घेऊ नको, तरीही कार्तिक दीपावर संशय घेत राहिला आणि त्याचमुळे तो पुढे जाऊन दारू सुद्धा पित होता. हा सगळा प्रसंग कार्तिकच्या डोळ्यासमोर उभा राहिलेला असतो. कार्तिक हा पूर्णपणे हतबल झालेला असतो आणि त्याला प्रत्येक सिच्युएशन ही आठवत असते आणि तो घरातल्यांची सगळ्यांची माफी मागतो. घरातल्यांना तो सांगत असतो, यामुळे तुम्हाला खूप मनस्ताप झाला. मी आपल्या घराचा 7 वर्ष झालं आनंद हिरावून घेतला होता. आपल्या घराची पूर्ण दिशाभूलच झाली होती. का तर ती माझ्यामुळे, कारण मी तुमचं कोणाचंच ऐकलं नाही. मला या गोष्टीचा खूप पश्चाताप होत आहे. सौंदर्या यावर म्हणत असते, जे झालं आहे ते विसरून जा. आणि त्याच वेळेला कार्तिक आता दीपाच्या समोर जातो आणि कार्तिकला आता सगळे जुने दिवस आठवत असतात. त्यावेळेला दीपा ही प्रेग्नेंट होती आणि कार्तिकने दीपाला घराच्या बाहेर काढलेलं असतं. तरी सुद्धा दीपा आपल्या पुढील आयुष्यासाठी कष्ट करून आयुष्य जगत होती, हे सुद्धा आता कार्तिकला आठवत असतं आणि हे सुद्धा दीपाच्या लक्षात येतं. आता इकडे दीपालाही आठवत असतं, कार्तिकेला तिचा बाबा असताना मी प्रत्येक वेळेला तिला तिच्या बाबापासून लांब ठेवलं. एकदा कार्तिकने दीपाला घटस्फोट सुद्धा मागितला होता. हे सगळे क्षण दोघांना आठवू लागत असतात. आता इथे सौंदर्यालाही खूप रडू येत असतं. प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये पाणी येत असतं, कारण कार्तिकने 7 वर्ष खूप भोगलेलं असतं. कार्तिक हा दीपासमोर हात जोडून तिची माफी मागत असतो आणि म्हणत असतो, माझं चुकलेलं आहे, आता प्लीज मला माफ कर. पण आता दीपा त्यावर काहीच बोलत नाही. दीपा ही कार्तिकला पूर्णपणे दुर्लक्ष करत असते आणि कार्तिक हा दीपाला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु दीपा काही ऐकत नाही. पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता दीपा ही चाललेली असते, त्याच वेळेला सौंदर्या ही दीपाचा हात धरते आणि तिचा हात कार्तिकच्या हातामध्ये देत असते आणि सौंदर्या ही दीपाला सांगत असते, आता सर्व काही ठीक होईल. आता दीपा म्हणत असते, माझ्या चारित्र्यावरती जे डाग लागले आहेत ते तरी मी आता पुसू शकले, त्याचं मला आता खूप बरं वाटतंय, पण आता नाही. असं बोलून दीपा आता या सगळ्यातून माघारी घेते. म्हणजे तिला आता कार्तिक सोबत संसार करायचा नसतो. मग ती म्हणत असते, आता सगळं संपलं आहे. आता ती कार्तिक समोर हात जोडते आणि म्हणते, मला आता यापुढे तुझ्यासोबत नाही राहता येणार. आणि आता ती तिकडून निघून जाते. सौंदर्या आणि कार्तिक दोघे मिळून दीपाला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात, पण ती कोणाचंही ऐकत नाही आणि ती तिथून निघून जाते. आता सौंदर्या आणि कार्तिक दीपाला कसे समजवतील आणि तिला कधी घरी घेऊन येतील ते पाहणं तितकंच रंजकतेचं ठरणार आहे. असेच मालिकेंचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा.